पळयले जाल्यार तांचे कडेन कांय ना. म्हणजे हो एअरपोर्ट हो आमकां शाप आसा काय वरदान आसा काय काही गूण वरे बेन असो प्रश्न निर्माण येता. आणि आमकां दिसता की हाचो फायदो लोकांक कांय जावंक ना. पयलीं म्हणजे जी एक्विजिशन जालेली ताका रेट जो दिलो तो एकदम कितलो थोडो वाडोवन लास्ट प्रमाणे म्हाका दिसता तांच्यानी 190 or 200 रुपीज पर स्क्वेअर मीटर हो रेट दिलो. आणि तो कितलेशे इन्स्टॉलमेंटांनी 7-8 इन्स्टॉलमेंटांनी दिलो. एकदा 50 रुपयांच्या रेटान, एकदा 40 रुपयांच्या रेटान, एकदा 30 रुपयांच्या रेटान असो करून तो एकदम जमता. आणि तो दिलो तो सगळ्यांक मेळूंक ना. म्हाका दिसता 75% लोकांक तें कॉम्पन्सेशन मेळूंक ना. तेंच्यो तशी काडल्यो सगळ्यो कोर्टाक धाडून दिल्यो. आता त्या कोर्टान त्यो केसी म्हाज्या कडेन स्वता मुंबयचे 175 केसी म्हाज्या कडेन आसात फायल्स लँड एक्विजिशनाच्यो. म्हणजे 175 कुटुंबां तेंच्यो जमनी गेल्या. एकाकूय अजून म्हाज्या कडसून तांकां पयशे दिवपाक जाले ना. कारण ती प्रोसिजर इतकी हें आसा. आणि लोक एका हितून 50-60 अश्यो पार्टी तो कोणी एक्सपायर जालो काय त्याचे लिगल हेर काड हे कर ते कर म्हटल्यानंतर फुडल्या 10-15 वर्सांतले तांकां ते मेळत की ना. हेच्या बद्दल म्हाका शंका आहा. बरेचशे लोक आतां येवपाचे बंद जाले कोर्टान. कारण तांकां येवन ते परवडना. तांकां सदां काम धंदो सोडून येवचें पडटा. म्हटल्यानंतर म्हाका दिसता मोर दॅन 50 to 60% जे कॉम्पन्सेशन आहा ते गव्हर्मेंटा कडेन वचतलें. ते लोकांक मेळचें ना. तर हे जाली कॉम्पन्सेशनाची. मागीर आता एअरपोर्ट जाल्या उपरांत लोकांक कितें तरी फायदो जातलो म्हणून. आता एअरपोर्ट जावच्या पयलीं आता जी नवीन बातमी भायर येता की गव्हर्मेंटान जमीन घेताना जवळ घेतली 80 ते 90 लाख स्क्वेअर मीटर जमीन घेतली थंय. एअरपोर्टाक इतली गरज नासली. पण त्यांचे प्लॅन कितें आसले तेच जाणा. आमकां काय खबर ना. आणि आमकांय तेन्ना काय कळना कितले घेतात म्हणून. आमचे गेले आमी तांकां दिले म्हणून नो ऑब्जेक्शन दिलें कोणी आनी कितें हें केलें. आता ही जमीन जवळजवळ एअरपोर्टाक घेतली त्याच्या 1/3 सुद्धा लागून ना. बाकीची जमीन सगळी तशी आसा. आणि त्या जमनीचे आता कन्वर्जन आताची माहिती म्हाका मेळटा ते जवळ 60 लाख स्क्वेअर मीटर जमीन ते आता कन्वर्जन करून ते कॅसिनोज आणि हॉटेल्स आणि एंटरटेनमेंट सेंटर्स गॅमलिंग आणि कितें कितें सगळें ते करूंक सोदता.